नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत, तूळ राशीचं नोव्हेंबर 2023 करताचं संपूर्ण राशीफळ. कसे असेल ग्रहयोग, कसे असेल ग्रहांचे राशांतर आणि तुमच्या राशीवर कशा प्रकारे परिणाम करणार आहेत, कोणते निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत, कोणते निर्णय तुम्हाला टाळायचे आहेत. तुमच्या जीवनात असं कोणतं क्षेत्र आहे की जे सर्वात जास्त प्रभावित होणार आहे, या सर्व संदर्भातले खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, या चॅनलद्वारे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या 12 राशी आहेत, या सर्व 12 राशींचं नोव्हेंबर 2023 करताचं राशीफळ काय असेल या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहेत. आपण त्याचा आनंद जरूर घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तूळ राशी संदर्भात चर्चा करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपण तुमचं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा करू. जसं की तुमच्या राशीमध्ये रवी, मंगळ आणि बुध या 3 महत्त्वपूर्ण ग्रहांचं भ्रमण होत आहे. गेल्या साधारण 15-20 दिवसामध्ये तुम्ही अनुभवलं असेल, की तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह झालेले आहात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या गोष्टी जमत नाहीत, ज्या गोष्टी जमणार नाहीत, असा काही कुठला शब्दच तुमच्या डिक्शनरीमध्ये नाही. अशा प्रकारचे तुमच्या कामाचा ओघ किंवा झपाटा दिसून येतो आहे. आणि तशाच प्रकारचा साधारण तुमच्यामधला जो ॲक्टिव्हनेस आहे, हा यापुढे साधारण 15-20 दिवसापर्यंत दिसून येईल. जी कामं रेंगाळलेली आहेत, जी कामं पूर्ण होत नाहीत, ज्या कामाबद्दल थोडंसं मनात प्रश्नचिन्ह आहेत, अशी कामं जरूर हाती घ्या. ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. लीडरशिप क्वालिटीज आणि जबरदस्त असा आत्मविश्वास आणि एनर्जी, ऊर्जा ही तुमच्यामध्ये सळसळणारी दिसेल. तर एकंदरीतच या महिन्यामध्ये 20-22 तारखेपर्यंतच्या कालावधीमध्ये अशाच प्रकारचे काही अनुभव येणार. परंतु इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते, खास करून तुमची जी राशी थोडीशी बॅलन्स्ड आहे, समतोलत्व राखणारी आहे. त्यामुळे कधी-कधी होतं काय, की भावनेच्या आहारी जाऊन आपण कधी-कधी चुकीचे निर्णय घेतो. कधी-कधी टोक गाठतो. तर अशा गोष्टींपासून थोडंसं सावध राहणं गरजेचं राहील. तर साधारणतः सांगायचं झालं, तर या मनात ॲक्टिव्हनेस तुमच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात दिसून येईल. मात्र आरोग्याकडे लक्ष देणं थोडंसं गरजेचं राहील. लागणं, कापणं, खरचटणं किंवा अशा प्रकारच्या काही गोष्टी या दरम्यान घडू शकतील. तर थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. कारण तुमच्या राशीचा जो स्वामी आहे शुक्र, हा तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करतोय दिनांक 3 तारखेनंतर. तो तुमच्या व्ययात भ्रमण करेल आणि 30 तारखेनंतर हा तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. तर 3 तारखेपासून ते 29 तारखेपर्यंतच्या जो कालावधीमध्ये हा शुक्र तुमच्या व्यय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. तर त्या अन्वये सांगायचं झालं तर तुमचं एकतर फिरणं जास्त होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, स्ट्रेस त्याच्यामुळे थोडासा जास्त येईल. बऱ्याच कामं अंगीकृत केल्यामुळे थोडंसं स्ट्रेस किंवा टेन्शन जास्त प्रमाणात आहे. तिथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. परंतु तुम्ही ते मॅनेज करू शकाल आणि कशाप्रकारे गोष्टी मॅनेज करायच्या, या तुमच्या राशीला चांगल्या समजतात. त्या त्या अन्वये आता सांगितल्याप्रमाणे गोष्टी तुम्ही झपाझप आणि भराभर करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या राशीचा जो षष्टेश आहे गुरु, जो की तुमच्या 7व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, वक्री आहे. परंतु काळजी करू नका. आणि तुमच्या म्हणजे मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं, तर कुठल्याच प्रकारचे मोठे प्रॉब्लेम, कॉम्प्लिकेशन येणार नाही. उलट पक्षी आलेले जे काही त्रास असेल, जे काही धोके असेल किंवा जे काही अडथळे असेल, त्याच्यावर तुम्ही मात करून नक्कीच पुढे जा. तर या महिन्यामध्ये शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या संदर्भात काय मोठे प्रॉब्लेम, स्वतःच्या फक्त शारीरिक आरोग्याकडे या दृष्टीने लक्ष लक्ष द्या, की लागणं, कापणं, खरचटणं किंवा अशा प्रकारच्या ज्या छोट्या-मोठ्या गोष्टी असतील, त्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आता आपण चर्चा करणार आहोत साधारणतः तुमचं आर्थिक स्थैर्य नेमकं कशा प्रकारचं असेल. तर तुमचा जो द्वितीयेश आहे मंगळ, जो की तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतो आहे दिनांक 17 तारखेनंतर, हा तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे आणि 17 तारखेनंतर रवी, मंगळ येणार आहे, तिथे बुध सुद्धा असणार आहे. म्हणजे जी परिस्थिती किंवा जी ग्रहस्थिती गेल्या महिन्यात होती, ती ग्रहस्थिती या महिन्यात तुमच्या द्वितीय स्थानामध्ये खास करून दिसणार आहे. दुसरी आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असणार आहे, की जो द्वितीयेश आहे मंगळ, हा तुमच्याच राशीमध्ये म्हणजे द्वितीयातच येणार आहे आणि त्यावर रवी सुद्धा येणार आहे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या महिन्यात लक्षात ठेवण्यासारखी, ती म्हणजे तुमचे खर्च. तुमचे जे खर्च आहे त्यावरती नियंत्रण ठेवा. अर्थात तुमची जी राशी आहे ती खर्चिक नाहीये. पण होतं काय, की थोडीशी लॅविश लाईफस्टाईल जगणारी आहे. म्हणजे थोडंसं अशा गोष्टी की ज्या म्हणजे उच्च राहणीमान याची तुम्हाला आवड आहे. तर त्या अन्वये थोडेसे खर्च तुमचा जास्त, अनावश्यक खर्च थोडासा होण्याची शक्यता आहे आणि हा जो संपूर्ण महिना आहे, हा म्हणजे सणवारीचा महिना आहे. त्याच्यामुळे खर्च वगैरे थोडेसे जास्त होतील. त्या खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. अनावश्यक किंवा आवक या बाहेरचे खर्च तुम्हाला टाळणं गरजेचं राहील. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. अर्थात आवक मात्र चांगली राहील. म्हणजे तुम्हाला पैसे येत राहतील, परंतु ते खर्च कशाप्रकारे करायचे हे महत्त्वाचं आहे. अनावश्यक खर्च होणार नाही याकडे लक्ष द्या. कारण तुमच्या राशीचा जो लाभेश आहे रवी, हा सुद्धा तुमच्या द्वितीयात आणि द्वितीय स्थानाचा अधिपती मंगळ हा सुद्धा तुमच्या द्वितीय स्थानात होत आहे. तर एकंदरीत आवक किंवा पैशाच्या येण्याबद्दल तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे शनी, हा तुमच्या पंचमाचं भ्रमण करतोय. शनी अतिशय महत्त्वाचा ग्रह आहे तुमच्या राशीकरता. कारण तो राजयोगकारक ग्रह आहे. तुमच्या चतुर्थेश आणि पंचमेश जो की तुमच्या पंचमात भ्रमण करतोय आणि तो मार्गस्थ झालेला आहे.
गेल्या साधारण 3-4 महिन्याच्या जर तुलना केली, तर जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, खास करून लाँग टर्ममध्ये जर का तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेली असेल, तर हा जो शनी आहे, शनी तुम्हाला आता काही चांगले त्या संदर्भात आउटपुट नक्की देईल. तर या संदर्भाचे सुद्धा काही चांगले अनुभव तुम्हाला निश्चित येतील. तुमचा जो अष्टमेश आहे, शुक्र जो की तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करतोय, 3 तारखेनंतर तुमच्या व्ययात भ्रमण करेल. तर या संदर्भात सुद्धा फारशी काही काळजी करण्याची आवश्यकता नाही. एकंदरीतच सांगायचं झालं, तर आर्थिक जे स्थैर्य आहे तुमचं अतिशय व्यवस्थित चालेल. त्याबद्दल काळजी करण्याची गरज नाही. फक्त तुमचं जे खर्च असेल त्याच्यात नियंत्रण ठेवा. अनावश्यक अवाजवी खर्च होणार नाहीत. याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे तुमचे जे वैवाहिक जोडीदार त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा थोडंसं लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. त्यानंतर आपण चर्चा करणार आहोत, तुमचं घरातलं जे स्वास्थ्य आहे किंवा घरातलं जे साधारण वातावरण हे कशा प्रकारचं राहील. तर साधारण तुमच्या राशीचा जो चतुर्थश आहे शनी, जो की तुमच्या पंचमामध्ये भ्रमण करतो आहे आणि तो आता मार्गस्थ झालेला आहे. तर त्या अन्वये सांगायचं झालं, तर घरातलं जे वातावरण असतं ते सुद्धा बऱ्याच प्रमाणात व्यवस्थित राहील. घरातल्या व्यक्तींबरोबरचं तुमचं जे एकंदरीतच स्वास्थ्य असेल ते चांगलं राहील, इंटरॅक्शन खूप चांगलं राहील. त्यामुळे त्याबद्दलची काळजी करण्याची आवश्यकता नाही. घरगुती स्तरावर सुद्धा गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे चालतील. यानंतर विचार करणार आहोत तुमचं लव्ह लाईफ कशा प्रकारचं असेल. लव्ह लाईफबद्दल सांगायचं झालं, तर साधारण गेल्या 3-4 महिन्यांमध्ये तुमच्यामध्ये आणि तुमचे रिलेशनशिपमध्ये ज्या व्यक्ती असेल, त्यामुळे छोटे-मोठे ज्याचे आपण चहाच्या कपातले वादळं म्हणतो, तशा प्रकारचे काही अनुभव तुम्ही घेतलेले असतील. पण काळजी करू नका, आता त्याच्यातून सुद्धा तुम्ही बाहेर पडता. नवीन रिलेशनशिप बनवायची असेल किंवा असलेली रिलेशन तुमची अगदी स्मूथली या महिन्यापासून चालू होईल. काळजी करण्याची आवश्यकता नाही. ज्या गर्भवती महिला आहेत, म्हणजे तुळ राशीच्या ज्या गर्भवती महिला आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा हा कालावधी अतिशय चांगला राहील. जे विद्यार्थी वर्ग आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा हा कालावधी बराचसा चांगला दिसून येईल. काळजी करू नका. आता आपण चर्चा करणार आहोत, साधारणतः तुमचं जर का तुम्ही विवाहित असाल, तर वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध नेमके कशा प्रकारचे असेल? तर साधारण तुमच्या राशीचा जो सप्तमेश आहे, मंगळ तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा ठरतो. तुमच्या राशीला मंगळ हा साधारणतः तुमच्या वैवाहिक जीवनाकरता अत्यंत महत्त्वाचा ग्रह आहे, जो की तुमच्या राशीमध्ये भ्रमण करतोय. दिनांक 17 तारखेनंतर हा तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. उत्तम अशा प्रकारची ग्रहस्थिती आहे. थोडंसं तुमच्यामध्ये आणि तुमच्या वैवाहिक जोडीदारामध्ये गेल्या एखाद महिन्यापासून थोडंसं म्हणजे ज्याला आपण थोडंसं वादविवाद वगैरे होणं, अशा प्रकारे त्याच्यामध्ये तुम्हीच जास्त हावी होत होता. साधारण ह्या परिस्थितीमध्ये बदल होणार आहे. तुमच्या राशीचा सप्तमेश मंगळ तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय. 17 तारखेनंतर तुमच्या द्वितीयात भ्रमण करतोय. रवी बरोबर तो द्वितीयात भ्रमण करणं. इथे एकच गोष्ट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. वैवाहिक जोडीदाराचे आरोग्य थोडंसं त्रासदायक होईल. त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं थोडंसं महत्त्वपूर्ण राहील. मात्र जे म्हणजे तरुण-तरुणी विवाहोत्सुक आहेत, ज्यांना विवाह करावासा वाटतो, त्यांच्यासाठी मात्र हा जो कालावधी आहे, हा संपूर्ण महिना शुभफलदायी राहील. विवाह अचानकपणे जुळून येणं किंवा विवाहाच्या संदर्भात काही चांगली बातमी समजणं, या गोष्टी निश्चित होतील. कार्यक्षेत्राच्या संदर्भात सांगायचं झालं, तरी फारसा काही मोठा त्रासदायक काही कालावधी नाहीये. कार्यक्षेत्र तुमचं अतिशय स्मूथ चालेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःच्या हिमतीवरती पुढे जाल, ही गोष्ट खूप महत्त्वाची राहील. एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला आर्थिक संदर्भात काळजी करण्याची आवश्यकता नाही. लव्ह लाईफबद्दल किंवा रिलेशनशिपबद्दल काळजी करण्याची आवश्यकता नाही. फक्त 2-3 गोष्टी तिकडे थोडंसं लक्ष द्या. तुमचे स्पेंडिंग, तुमचे खर्च ही गोष्ट महत्त्वपूर्ण राहील आणि वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भावनेच्या आहारी जाऊन काही चुकीचे निर्णय घेऊ नका. आउट ऑफ द वे जाऊन गोष्टी करू नका. तुमची जी रास आहे, ही बॅलन्स रास आहे. तिथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत ग्रहयोगांबद्दल, की ग्रहयोगांचे परिणाम नेमके कशा प्रकारचे असतील. तर साधारणतः दिनांक 3 तारखेला नेप्च्यून आणि शुक्राचा प्रतियोग होणार आहे. शुक्र जो की तुमच्या व्यय स्थानात भ्रमण करतो, त्याबरोबर तुमच्या 6व्या स्थानात असणारा जो नेप्च्यून आहे, हा प्रतियोग होणार आहे. लक्षात घ्या, या दरम्यान शुक्र जो ग्रह ग्रह आहे, या संपूर्ण महिन्यामध्ये जो की तुमच्या राशीचा स्वामी आहे, तुमच्या व्यय स्थानामध्ये भ्रमण करतोय. तर फिरणं तुमचं थोडंसं जास्त होईल. ट्रॅव्हलिंग थोडंसं जास्त होईल. त्या दमछाक थोडीशी होईल आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय या दरम्यान घेऊ नका. लक्षात घ्या, नेप्च्यून आणि शुक्राचा जो प्रतियोग आहे, त्या दरम्यान तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता जास्त राहील, तर त्या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 4 तारखेला हर्षल आणि बुधाचा प्रतियोग सुद्धा होणार आहे. बुध जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतो, त्याबरोबर सप्तमात असणारा जो हर्षल आहे, हा प्रतियोग करणार आहे. साधारणतः तुमची जी रास आहे, ही याचा कधी तोल ढळत नाही. बोलताना, विचार करताना किंवा भावनेच्या संदर्भात. परंतु या तारखेदरम्यान साधारणतः दिनांक 4 तारखेच्या आसपास थोडंसं भावनावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. वादविवादामध्ये थोडंसं तुम्ही जाऊ शकाल. खास करून वैवाहिक जोडीदारावरचे वादविवाद होऊ शकतील. याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. स्वतःच्या भावभावनांवरती नियंत्रण ठेवणं, शांत राहणं, शांतपणे विचार करणं, हे थोडंसं या दरम्यान करणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 7 तारखेला नेप्च्यून आणि बुधाचा त्रिकोणी योग होणार आहे. नेप्च्यून जो की तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करतो आणि जो बुध तुमच्या द्वितीयात भ्रमण करेल, दोघांचा त्रिकोणी योग होणार आहे.
आर्थिक संदर्भात काही महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट किंवा त्याच्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण संधी तुम्हाला मिळू शकतील. अनपेक्षित काही लाभ सुद्धा या दरम्यान मिळू शकतात. तुमचे अंदाज बरोबर ठरणं, अशा प्रकारच्या सुद्धा काही गोष्टी या दरम्यान घडू शकतील. त्याचप्रमाणे दिनांक 10 तारखेला शनी आणि बुधाचा केंद्रयोग सुद्धा होणार आहे. शनी जो की तुमच्या पंचमात भ्रमण करतो, त्याबरोबर तुमच्या द्वितीयात भ्रमण करणारा जो बुध आहे, हा केंद्रयोग करणार आहे. साधारणतः या दरम्यान जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, तर छोट्या-मोठ्या गोष्टींवर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. असेच आता चहाच्या कपातले वादळ आपण जे म्हणतो, तशा प्रकारचा काय हा अनुभव असेल. महत्त्वाचं म्हणजे आर्थिक गुंतवणुकीच्या संदर्भात या दरम्यान म्हणजे ही जी तारीख आहे 10-11 तारखेच्या दरम्यान काही मोठे निर्णय वगैरे घेऊ नका. याचप्रमाणे दिनांक 17 तारखेला द्वितीयात असणारा रवी मंगळाबरोबर तुमचा षष्ठातला जो नेप्च्यून आहे, हा त्रिकोण योग करणार आहे. अतिशय उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण आणि शुभप्रदाय अशा प्रकारचा ग्रहयोग असणार आहे. खास करून आर्थिक संदर्भामध्ये तुम्हाला पैशाची चांगली काही आवक होईल. त्याचप्रमाणे इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात, गुंतवणुकीच्या संदर्भात काही चांगले ऑप्शन मिळू शकतील. खर्च सुद्धा होतील, परंतु ते चांगल्या गोष्टींसाठी होतील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुद्धा अतिशय व्यवस्थित राहतील. तर रवी मंगळाचा जो त्रिकोणी योग आहे तुमचा द्वितीय आणि षष्ठातून होणारा, हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतर दिनांक 23, 25 आणि 27 हे 3 दिवस हे साधारण 5-6 दिवस लक्षात ठेवा. दिनांक 23 तारखेपासून ते जवळ-जवळ 27 तारखेपर्यंत तुमच्या पंचमातला जो शनी आहे, त्याच्याबरोबर द्वितीयातला रवी, मंगळ आणि बुध हे केंद्र करणार आहेत. आता इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे तुमचं जे स्पेंडिंग आहे, तुमचे जे खर्च आहेत, त्यावरती थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. अनावश्यक, अवाजवी खर्च जास्त प्रमाणात आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर का विवाहित असाल, तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. लक्षात घ्या, जवळ-जवळ 23 तारखेपासून 27 तारखेपर्यंत या ते 4-5 दिवस आहेत. त्यामध्ये थोडंसं तुमचे जे स्पेंडिंग आहेत किंवा वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. आर्थिक संदर्भात कुठलेही डॉक्युमेंटेशनची म्हणजे गोष्टी आहेत त्या करू नका. कागदोपत्री व्यवहार करू नका. याचप्रमाणे या महिन्याची जो अमावास्या आहे ती 13 तारखेला आणि जी पौर्णिमा आहे ती 27 तारखेला आहे. अमावास्या आणि पौर्णिमेच्या दरम्यान रविचंद्राचं आकर्षण पृथ्वीकडे हे जास्त प्रमाणात असतं आणि त्यामुळे आपल्या भावना सध्या जास्त तीव्र होतात आणि भावनातीत होऊन किंवा भावनाशील होऊन घेतले गेलेले निर्णय हे बऱ्याच वेळेस चुकण्याची शक्यता जास्त असते. तर या दरम्यान कुठल्याही प्रकारचे मोठे निर्णय घेऊ नका. ते महत्त्वपूर्ण राहील. याचपुढे एकंदरीतच सांगायचं झालं, तर हा संपूर्ण महिना तुम्हाला जसं अपेक्षित आहे त्याप्रमाणे होणार आहे. म्हणजे तुमची जी रास आहे, थोडीशी लॅव्हिश लाईफस्टाईल आहे, पैसे खिशात असलेले बरं वाटतं. पण ते खर्च करायला सुद्धा मजा येते. तशाच प्रकारचा काही अनुभव या महिन्यामध्ये तुम्हाला निश्चित येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या महिन्यामध्ये दिवाळीचा सण आहे, जो की वर्षातला सर्वात मोठा सण मानला जातो. मराठी ज्योतिष कट्टा परिवारातर्फे आपल्या सर्वांना दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला? आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला? नक्की कळवा. आणि आपलं जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.